मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की मध्य प्रदेशातील हलाली धरण या परिसरातून एक राखाडी रंगाचा धूसर असा गिधाड, ज्याला आपण व्हल्चर म्हणतो, ते आकाशात मुक्त करण्यात आलं होतं. आणि त्याने फेब्रुवारी ते साधारण ह्या मे दरम्यान 3,000 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. आणि हे कसं समजलं, तर आपल्या लोकांनी त्याच्या पंखांवर जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम ही फिट केली होती. आणि त्या जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीमच्या आधारे तो प्रवास कसा करतोय, उडत उडत कसा जातोय, हे उपग्रहाच्या माध्यमातून संगणकावर पाहिलं गेलेलं होतं. आता तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, की आपल्या इथे मध्य प्रदेशमध्ये एक गिधाड, म्हणजे गिधाडांचं बचाव करायचा, जखमी अवस्थेचे ते सापडले असतील किंवा काही त्यांना दुखापत झाली असेल, तर असं एक गिधाड बचाव आणि संरक्षक असं एक त्यांचं केंद्र आहे. आणि या केंद्रामध्ये गिधाडांच्यावर उपचार केले जातात. गिधाडांचं प्रजननाचं काम तिथं केलं जातं. आणि गिधाड ही नामशेष होणारी प्रजाती आहे. त्यामुळे त्यांना सर्व बाजूनी संरक्षण देऊन त्यांच्या मूळ अधिवासामध्ये ते कसे मुक्तपणे जगतील आणि त्यांची संख्या वाढत जाईल, यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. आणि त्याला वर्ल्ड वाईल्ड फंड तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री संस्था यासुद्धा मदत करत आहे. म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही सुद्धा पक्षी आणि पक्ष्यांचं जतन संवर्धन यासाठी कार्यरत अत्यंत जुनी संस्था आहे. आता मित्रांनो, हे जे मी ज्या गिधाडाबद्दल तुम्हाला सांगितलं, की ते धुसर रंगाचं काळसर असं गिधाड, हे दुर्मिळ आणि स्थलांतरित असं गिधाड हे सिरोंज, म्हणजे मध्य प्रदेशातला जो विदिशा हा भाग आहे, विदिशा हा जिल्हा आहे, तिथल्या सिरोंज या ठिकाणी ते जखमी अवस्थेत सापडलं होतं. आणि ते खूप अशक्त झालं होतं, कारण ते जखमी असल्यामुळे ते उडू शकत नव्हतं, त्याला काही खायला प्यायला मिळालं नाही, त्यामुळे ते अशक्त झालं होतं. ते सापडलं 19/12/2025ला. आणि मग मध्य प्रदेशामध्ये जो वनविहार नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे, त्या राष्ट्रीय उद्यानाच्या अनुषंगाने गिधाड बचाव आणि संवर्धन केंद्र जे आहे, त्या केंद्राने या गिधाडाला आपल्या ताब्यात घेतलं. हे केंद्र बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने सुद्धा चालवलं जातं. आणि या गिधाडाच्या ज्या जखमा झाल्या होत्या, त्या जखमांवर उपचार करण्यात आले. त्याच्या पंखाला काही दुखापत झाली असेल, तीसुद्धा व्यवस्थित करण्यात आली. आणि त्याला वेळेवर औषधं, वेळेवर अन्न, वेळेवर पाणी असं त्याला पुरवून त्या गिधाडाला त्या जखमा भरून येण्यास आपल्या लोकांनी मदत केली. ह्याचं दुसरं कारण असं होतं, की हे नामशेष होण्याच्या प्रजातीमधील किंवा त्या श्रेणीतील एक गिधाड असल्यामुळे त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं होतं. आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर ही संस्थासुद्धा या कार्यावर लक्ष ठेवून असते. त्यामुळे 2 महिने या गिधाडाने या केंद्रात चांगला असा आपल्या भारतीय लोकांचा पाहुणचार घेतला. आपल्या लोकांनी त्याची खूप चांगली काळजी घेतली, सेवा शुश्रूषा केली. आणि त्याच्या पंखांमध्ये हळूहळू बळ यायला लागलं. आणि जेव्हा गिधाडाला वाटलं की आता आपण फिट आहोत, आपण तंदुरुस्त आहोत, तेव्हा गिधाड असो, त्याच्यानंतर गरुड असो, ह्या विविध पक्ष्यांची जी फ्लाईट असते, म्हणजे दोन्ही पंखांमधलं अंतर ते जवळपास 1, 1.25 ते 2 मीटर असतं. आणि त्यामुळे यांना भरारी घ्यावीशी वाटते आकाशात. आणि त्यामुळे हे गिधाड बरं झाल्यानंतर आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झालं होतं. त्यामुळे ह्या गिधाडाला जी पी एस ट्रॅकर लावून आता ते आकाशात भरारी घेणार. तर ते कसं कसं उडत जातं आहे हे पाहण्याचा मोह आपल्या लोकांना आवरला नाही. आणि आपल्या लोकांनी त्या सगळ्या कामास सुरुवात करून त्या गिधाडाला 23/2/2026 रोजी, मी सांगितलं मध्य प्रदेशातील हलाली धरण येथे जे जंगल आहे,
येथेच गिधाड बचाव आणि संवर्धन केंद्र आहे किंवा गिधाड बचाव संवर्धन आणि प्रजनन केंद्र आहे. तिथून ह्या गिधाडाला त्यांनी आकाशात मुक्त केलं, नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं आणि त्यांनी जी भरारी घेतली त्या भरारीचं काय कौतुक करावं. त्या गिधाडाने ते मध्य प्रदेशमधून शेजारच्या राजस्थान उत्तर दिशेने वर त्याने भरारी घेतली. त्या दिशेने ते प्रवास करायला लागलं. पंखांमध्ये बळ भरायला लागलं. पंखामध्ये हवा भरून ते मार्गक्रमण करावं लागलं. त्याने राजस्थान राज्य थरचं वाळवंट ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. पाकिस्तानामध्ये त्याने उजवीकडं वळण घेऊन ते अफगाणिस्तानच्या दिशेने मार्गक्रमण करायला लागलं. म्हणजे 23/2/2026 त्याच्यानंतर राजस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मे महिना येईपर्यंत त्याने उझबेकिस्तान इथपर्यंत मजल मारली. आता ह्याची जी उडण्याची जी दिशा होती त्या दिशेचा जर अभ्यास केला आपण म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून GPS ट्रॅकिंगच्या माध्यमातून तर हे अंतर 3000 किलोमीटर भरतं. म्हणून मी जे सुरुवातीला सांगितलं की राखाडी धुसर रंगाचा काळसर गिधाड हे 3000 किलोमीटरचं अंतर पार करून मध्य प्रदेशातून हे थेट उझबेकिस्तानमध्ये पोचलं. हे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याची सगळी पार्श्वभूमी ही आहे की ह्या व्हल्चर ज्याला आपण म्हणतो त्याने आपल्या पंखातील बळ दाखवून दिलं आणि आपण स्थलांतरित पक्षी असलो तरी आपल्याला मार्गक्रमण करणं माहिती आहे. म्हणजे निसर्गाने त्यांच्या जी उपजत प्रवृत्ती निर्माण करून ठेवली आहे की दिशा ओळखणं, प्रदेश ओळखणं, त्याच्यानंतर आपण कुठे आलो आहोत त्या भौगोलिक प्रदेशाचा सगळा परिसर ज्ञात असणं, कुठे पाण्याच्या जागा आहेत, कुठे भक्ष्य आहे, कुठे कीटक किंवा आपल्याला दलदलीच्या भागातून काही खायला मिळेल हे सगळं त्यांना ज्ञात असतं. आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगाने ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करत असतात. म्हणजे तो कुठला तरी एक चित्रपट आला होता त्याच्यामध्ये अभिषेक बच्चन आणि मला वाटतं ऐश्वर्या राय होती आणि त्याच्यामध्ये एक गाणं होतं काय म्हणतात त्याला, नदिया पंछी पवन के झोके कोई सरहद ना इने रोके. म्हणजे नदी असेल, हवा असेल, हवा के झोके म्हणजे हवेचे जोर आणि पंछी म्हणजे पक्षी यांना कुठलीही देशाची सीमा रोखू शकत नाही. म्हणूनच ब्रह्मपुत्रा कुठे उगम पावते, कुठल्या कुठल्या देशांमध्ये जाते आणि कुठे समुद्राला मिळते. म्हणजे चीन असेल, भारत असेल, त्याच्यानंतर आपला बाकीचा प्रदेश असेल, बांगलादेश म्हणा किंवा नेपाळ म्हणा, अशी ती वाहते. गंगा यमुना कुठे उगम पावतात. त्याच्यानंतर म्हणजे सगळा भारत पार करून पश्चिम बंगालमध्ये ती समुद्राला मिळते किंवा काश्मीर, पंजाब येथून उगम पावणाऱ्या नद्या पाकिस्तान पार करून कुठे जातात. त्याचप्रमाणे पक्षी स्थलांतर एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये करतात आणि हे सगळं निसर्गाचं वैभव आहे, निसर्गाचं देणं आहे. तेव्हा पक्ष्यांना त्यांची उपजत दिशा, उपजत प्रदेश आणि कसं मार्गक्रमण करायचं त्यांना देवाने दिलेला GPS असतो. त्यामुळे ते म्हणजे ते म्हणतात ना कोऑर्डिनेट्स म्हणजे कॉन्झिक्युटिव्ज आणि लॉन्जिट्यूड्स हे त्यांच्या मेंदूमध्ये सिद्ध झालेलं असतं. त्या मेंदूच्या बळावर ते मार्गक्रमण करतात. आपल्याला GPSची गरज लागते, आपल्याला गुगल नकाशांची गरज लागते. तर तुम्हाला पक्ष्यांच्या ह्या प्रवासाबद्दल काय माहिती आहे, काय सांगायचं आहे, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर सांगा. मी असे वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ असेल, रील असेल ते लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ पाहत जा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि अनवट वाटेवरचे असे सगळे मुके जीव, प्राणी, पक्षी किंवा इतर काही असतील गोष्टी त्या मी घेऊन येत असतो. त्या तुम्हाला निश्चित आवडतील ह्याची मी खात्री देतो. आणि अशा गोष्टी, वस्तू पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, माहितीपूर्ण ज्ञान संवर्धित करण्यासाठी माझ्याशी जोडलेले राहा, एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.